आज काय सकाळची सगळी कामं झाली होती, पण थोडीफार राहिलेली होती. परीच्या पप्पांना उशीर झाला होता, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं नव्हतं. म्हणलं बेड नीट करते म्हणलं माझी मी, तुम्ही जा म्हणलं. मग त्याच्यानंतर मग मी म्हणलं ते नीट करून झाल्याच्यानंतर म्हणलं आज डोस्यासाठी किंवा इडलीसाठी भिजत टाकायचं. तांदूळ आणि उडीद मी घेतले मस्तपैकी, त्याला धुवून आता घेणार आहे आणि भिजत घालणार आहे. सकाळी भिजत घातलं की मग ते संध्याकाळपर्यंत वाटायला होतं. मग ते झाल्याच्यानंतर झाडू मारून घेतलं सगळ्या घराचा. त्याच्यानंतर भांडी घासलेली होती, मग ती सगळी व्यवस्थित लावून घेतली मी भांडी ते. त्याच्यानंतर मग परीला आंघोळ घालायची होती, मग परीला आंघोळ घातली. त्याच्यानंतर मग तिला तयार केलं. मग आता जेवण करणार होतो, तर बघा आता ती जेवण घेणार म्हणलं कशी लपायला लागले. मम्मी मला जेवायला नको म्हणून मग तिला जेवण घेऊन आल्याच्यानंतर मग असं उठवायला लागतं. मम्मा माझं बाळ कुठे आहे म्हणलं की मग ती उठते लगेच. मग त्याच्यानंतर मग तिला जेवून झाल्याच्यानंतर मग ती खेळायला लागली दुपारी. बघा किती पसारा केला आहे, खूप पसारा करते, सगळं मलाच करायला लागतं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी बघा इडलीचं ते आता भिजत घातलं तर आता आठवणीने आता ते बारीक पण करावं लागणार. आणि आता उद्या आता हे इडली खायचं आहे म्हणलं एवढा पराक्रम तर करायलाच लागतो. पण आता करायचं, मग आता काय करायचं, खायला पाहिजे तर मग आता करून ठेवायचं आहे. त्यानंतर परीचे पप्पा आल्याच्यानंतर परीचा डान्स बघा कसा चालला आहे पप्पांबरोबर. पप्पा माझ्यासोबत बेडवर डान्स करा म्हणून. त्यांना काय गाण्याची पण गरज लागत नाही किंवा काय नाही, त्यांना असंच काही पण बोललं काय झालं तरी पण ते डान्स करू शकतात दोघं पण. आणि पप्पा थकून आलाय तर तिचं ते नाही, माझ्यासोबत डान्सच करा म्हणून तिचं चाललं आहे बघा.